दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भोंदूबाबा अशोक खरात आणि नाशिकमधील खंडणीचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतीलच काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. तर कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचार संबंधी तक्रार करायची असल्यास त्यांनी तक्रार द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तींची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी केले. नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी 9 गुन्हे दाखल. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खाजगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास त्यांनी CP WhatsApp क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधू शकतात. तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक म्हणजेच SIT गठीत करण्यात आले आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.